हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार अंड्याचं एग लबाबदार। तर एग लबाबदारसाठी इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, बारीक चिरून थोडासा कढीपत्ता घेतला आहे आणि इथे आहेत 2 टोमॅटो। त्याच्यामध्ये मी 6 ते 7 काजू टाकलेले आहेत आणि याची पेस्ट करून घेतलेली आहे। हे टोमॅटो आणि काजूची पेस्ट आहे। 2 टोमॅटो आहेत आणि 7 ते 8 काजू आहेत। मसाल्यांमध्ये मी घेतले आहेत 3 चमचे मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जीरा पावडर आणि पाव चमचा हळद। आपण ह्याच्यामध्ये कस्तुरी मेथी आणि गरम मसाला टाकणार आहे, पण ते नंतर आपण वरून ॲड करणार आहे, त्यामुळे आता मी हे ते तुम्हाला दाखवत नाहीये, नंतर आपल्याला ॲड करायचे आहे। आणि इथे मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये 6 ते 7 पाकळ्या लसूण आणि अर्धा इंच आलं आहे, त्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे। तर चला आपण एग लबाबदार बनवूया। हे पहा, इथे मी कढईमध्ये 3 चमचे तेल घेतलेलं आहे भाजीसाठी। त्याच्यात आपण टाकणार आहे सगळ्यात आधी 2 तेजपान, 1 मोठी वेलची, 2 छोट्या वेलच्या, 1 लवंग, 2 काळी मिरी, छोटा दालचिनीचा तुकडा। तर ह्या गरम मसाल्यांसोबतच आपण बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता टाकणार आहे, म्हणजे हे मसाले देखील फ्राय होतील तेलामध्ये आणि मसाल्यांचा फ्लेवर कांद्यामध्ये उतरेल। कांदे आपण छान असे लालसर कलरवरती फ्राय करायचे आहेत। हे पहा, कांदा आपला हलका असा गुलाबी झालेला आहे, जास्त डार्क ब्राऊन आपण केलेला नाहीये। आता आपण जी आलं आणि लसणाची पेस्ट आहे ना, ती ॲड करतोय ह्याच्यामध्ये। ती देखील कांद्यासोबत फ्राय होईल। हे पहा, तेजपानचा फ्लेवर तर आलेला आहे, आपण हे काढून टाकूया। आता ही आलं लसणाची छान अशी पेस्ट 2 मिनटं मिक्स करून फ्राय करायची आहे। बऱ्याच वेळा काय होतं, आलं लसणाची पेस्ट खाली चिकटते, तसं होऊ द्यायचं नाही आहे। कंटिन्युअसली याला मिक्स करत राहायचं आहे। छान अशी पेस्ट भाजून घ्यायची 2 ते 3 मिनटं। कच्चेपणा गेला पाहिजे, नाहीतर भाजीमध्ये आलं लसणाची उग्र चव येऊ शकते, त्यामुळे चांगलं परतणं खूप गरजेचं आहे। हे पहा, आता छान तेल सुटलेलं आहे। आता आपण या स्टेजला काय करायचं आहे, जी टोमॅटो आणि काजूची पेस्ट आपण केली होती ती ॲड करायची आहे। काजू आणि टोमॅटो, आता ही पेस्ट आपण छान अशी फ्राय करून घ्यायची आहे। काजू आणि टोमॅटोची पेस्ट तेल सुटेपर्यंत आपण छान अशी फ्राय करून घेणार आहे, ज्याच्यामुळे ती व्यवस्थित टोमॅटो शिजले जातील। आपण तेल सुटू द्यायचं आहे। हे पहा, आलं लसूण टोमॅटोची पेस्ट छान भाजलेली आहे, बघू शकता तुम्ही, तेल वरती सुटून आलेलं आहे। आता आपण जे मसाले घेतले होते ते ॲड करायचे आहेत ह्याच्यामध्ये आणि आता मसाले देखील छान परतून घ्यायचे आहेत तेलावरती। आता गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत 2 ते 3 मिनटं, जोपर्यंत मसाले छान असे तेलावरती फ्राय होत नाही। हे पहा, तर आपले मसाले किती छान असे मस्त असे तेल सुटेपर्यंत भाजून झालेले आहे। आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि आता ही ग्रेव्ही आपण थोडीशी शिजवून घ्यायची आहे। आणि ग्रेव्ही शिजत असताना आपण ह्याच्यामध्ये हे पहा, 1 चमचा कस्तुरी मेथी आणि 1 चमचा गरम मसाला मी ॲड केलेला आहे। आणि आता हे छान असं आपल्याला ग्रेव्ही मस्तपैकी शिजवून घ्यायची 2 ते 3 मिनटं।
ग्रेव्हीमध्ये आपण सगळ्यात शेवटी मीठ टाकणार आहोत. आपण शेवटी मीठ टाकले कारण आपल्याला अंदाज येतो की किती आता तयार होणार आहे मसाला, कारण अंडे आपण ह्याच्यावरती फोडून टाकणार आहे कारण ही एग लबाबदार आहे. आता आपण ही 2 मिनटं ही ग्रेव्ही शिजू देऊया. हे पहा, आता आपलं अंड व्यवस्थित अंड्याची जी ग्रेव्ही आहे एग लबाबदारची ती झालेली आहे. आपल्याला जर हे गरम मसाले दिसत असतील ना वरच्यावर, तर हे काढून टाकायचे. बराच वेळा हे तोंडामध्ये येतात आणि चांगले लागत नाहीत, टेस्ट खराब होते. ते पहा, इथं मला वेलच्या भेटलेल्या आहेत त्या मी काढून टाकते आहे. आता आपण हे मिक्स करू एकदा आणि आता आपण ह्याच्यात अंडे एक एक करून टाकायचे. हे पहा, आता आपण असं वाटीमध्ये एक एक अंडं घेऊन एका एका बाजूला टाकत जायचं आहे. एक एक अंडं करून टाकायचं आहे, ज्याच्यामुळे काय होतं ना, कधी कधी बऱ्याच वेळा अंडं खराबही असतं, त्यामुळे एक एक तोडून टाका. तुमच्या घरात जितके मेंबर असतील त्याच्या प्रमाणात तुम्ही अंडे घेऊ शकता. हे पहा, मी इथे टोटल 6 अंडी टाकलेली आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि आता आपण अंड्यांच्या वरती ना काळी मिरी पावडर टाकायची थोडी थोडी. आणि आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून ही अंडी कमीत कमी 8 ते 10 मिनटं शिजवून घेणार आहे. लो फ्लेमवरती झाकण ठेवायचं आहे आपल्याला. आता आपण हे लो फ्लेमवरती 8 ते 10 मिनटं शिजवून घेऊया. ही पहा, ही रेसिपी शिजत असतानाच आपण ह्याच्यात थोडीशी हिरवी मिरची टाकायची आहे साईडनी. दिसायलाही छान लागते, चवही छान येते आणि दिसतेही खूप छान. आणि आता आपण परत हे झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत. हे पहा, आपलं एग लबाबदार शिजलेलं आहे. तर आता आपण ह्याच्यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. आपली रेसिपी शिजलेली आहे. आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे आणि मी ही तुम्हाला भाजी सर्व करून दाखवते. हे पहा व्ह्यूअर्स, आपलं एग लबाबदार कसं दिसत आहे. दिसतंय ना, टेस्टी टेस्टी यमी यमी. तर ही आगळी वेगळी अंड्याची एग लबाबदारची रेसिपी तुम्हीही नक्की बनवून पहा. रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा.